महान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अशा विचारांना आणि प्रतिमांना प्रथम विनम्र अभिवादन करतो। माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा यांच्या त्यागमयी जीवनालाही प्रथमतः मी वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया यांच्या धम्म चळवळीला देखील प्रथमतः मी वंदन करतो। या वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे स्नेह आदरणीय नंदबोधी नामदेवराव तायडे, त्याचप्रमाणे यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय भंते दीपंकर, पूजनीय भंते महेंद्र बोधी यांना पंचांग प्रणाम करतो। या विचार मंचकावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे विभागीय सचिव माझे स्नेही के.वाय. सुरवाडे गुरुजी, त्याचप्रमाणे या विचार मंचकावर उपस्थित सर्वच मान्यवर, जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, जामनेर तालुक्याचे अध्यक्ष व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आणि विविध या जामनेर तालुक्यातील विविध गावांमधून आलेले सर्वच बौद्ध उपासक उपासिका, बालमित्र बालमैत्रिणी या सर्वांना सविनय जय भीम करतो। सर्वांची नावं घेतली की यादी फार मोठी होईल आणि त्यामुळे लवकरात लवकर जे काही सांगायचं आहे ते सांगून मी रजा घेणार आहे। जळगाव जिल्हा पूर्ण जिल्ह्याचं भ्रमण करीत असताना प्रकर्षाने दोन गोष्टी माझ्या, कारण मी मागच्या 4 वर्षामध्ये जिल्हा महासचिव होतो आणि त्याच्याही अगोदर मी सतत संपूर्ण जळगाव जिल्हा फिरत असतो। तर सद्यस्थितीमध्ये जळगाव जिल्हा पूर्वचं जर अवलोकन केलं त्यामध्ये जामनेर तालुका हा मला तरी वाटतं की सद्यस्थितीमध्ये 1 क्रमांकावर आहे आणि त्यानंतर मुक्ताईनगर तालुक्याचा नंबर लागतो। तर जामनेर तालुका आणि मुक्ताईनगर तालुक्यांनी केंद्राच्या आदेशाप्रमाणे ही संपूर्ण प्रवचन मालिका ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन धम्म समजावून सांगितला आणि ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत जाणारी एकमात्र बौद्धांची जी शिखर संस्था आहे ती आहे भारतीय बौद्ध महासभा आणि या माध्यमातून विविध इतर जे तालुके आहे आमचे, या तालुक्यामध्ये देखील धम्मप्रवचन मालिका सुरू होत्या, परंतु ज्या कळकळीनं या 2 तालुक्यांनी प्रवचन मालिका राबवल्या त्या कळकळीनं इतर तालुक्यामध्ये ते कमी प्रमाणामध्ये निदर्शनास आलं। आजच्या निमित्ताने तुमच्याशी बोलायचं म्हणजे या ठिकाणी सर्वच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आलेले विचारवंत आहेत आणि विचार करणारी मंडळी आहे। 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी या संपूर्ण जगाला तो एक महान असा संदेश दिला की मग तो संदेश फक्त बौद्ध धर्मीय लोकांसाठी आहे असा नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय, लोकांच्या हितासुखासाठी त्यांनी हा जो धम्म आहे तो दिलेला आहे। आणि या धम्माचं जे पहिलं सारणातला शील मार्गावरचं पहिलं प्रवचन भगवंतांनी दिलं त्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग 10 पारमिता 37 बोधिपाक्षीय धम्म याविषयीचं विवेचन सतत 2 दिवस त्या पंचवर्गीय भिक्खूंना केलं आणि हा जो बौद्ध धम्म आहे हा बौद्ध धम्म जो जो आचरणात आणेल मग तो कुठल्या जाती पंथाचा असेल, धर्माचा असेल, वेगवेगळ्या विचाराचा असेल, पण त्याने जर बौद्ध धम्मातील ही पंचशिलेची जर तत्व ती अंमलात आणली तर तो माणूस सुखी होईल। मी या ठिकाणी एवढे सांगितले भगवंतांनी जे पंचशील दिलेलं आहे त्यामध्ये
पहिलं जे शील आहे, पाणाती पाहता वेरमणी सिक्खापदं समादियामी, हे जे शील आहे, या शीलाचं तुम्ही जर उल्लंघन केलं, बौद्ध धम्मीय लोक पंचशीलाचं पालन करतात, इतरही मंडळींनी जर केलं तर काय होईल? तर पाणाती पाहता वेरमणी सिक्खापदं समादियामी, या शीलाचाच अर्थ असा आहे की मी सर्व प्राणी मात्रांवर दया करील, कुणाची हत्या करणार नाही, सर्वांशी प्रेमानच वागेल। आणि मग जर तुम्ही एखाद्याची हत्या केली तर त्या माणसाला तो कुठल्या जाती धर्माचा पंथाचा आहे हा विचार न करता पोलीस येतात आणि त्याला घेऊन जातात आणि त्याच्यावर नियमानुसार कार्यवाही होते। म्हणजे पहिल्या शीलाचं जर त्याने उल्लंघन केलं तर तो फक्त बौद्ध धम्मी आहे म्हणून नव्हे, तर तो कुठल्याही धर्माचा जर असेल तर त्याला ही शिक्षा ठरलेली आहे। अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामी, हे जे शील आहे की जे माझं नाही ते दुसऱ्याचं आहे, ते न विचारता जर आपण घेतलं तर ती ही शिक्षा होणारच आहे। आणि म्हणून की मी चोरी करणार नाही, अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामी, तर जो बौद्ध मार्गावर आरूढ आहे तो या शीलाचं काटेकोरपणे पालन करतो। परंतु जर कोणी या शीलाचं उल्लंघन केलं, एखाद्याच्या घरी जर तुम्ही चोरी केली, तर हे पाहिलं जात नाही का तो कोणत्या धर्माचा आहे, त्यालाही देखील पोलीस येतात आणि घेऊन जातात आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतात। म्हणून मानवाला जर सुखी व्हायचं असेल तर त्याने या शीलाचं देखील पालन करायला पाहिजे, हे 2500 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलं। नंबर 3चं जे शील आहे, कामेसु मिथ्याचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी, मी कामवासनेपासून अलिप्त राहील। आज वर्तमानपत्र जर उघडलं, टीव्हीचं चॅनल जर उघडलं, तर तुम्हाला या देशामध्ये भ्रष्टाचाराचा प्रश्न वेगळा आहे, परंतु 7 वर्षाच्या मुलीवर 11 लोक बलात्कार करतात, हे कशाचं लक्षण आहे? जर त्याने हे 3 नंबरचं शील आत्मसात केलं असतं, कामेसु मिथ्याचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी, मी कामवासनेपासून अलिप्त राहील, माझी पत्नी सोडून माझ्यापेक्षा ज्या मोठ्या आहेत ते माझी आई समान आहे, माझ्यापेक्षा जी लहान आहे ती माझी मुलगी आहे, माझी बहीण आहे, ही सम्यक दृष्टी जर कोण सांगत असेल तर ते सांगत आहे भगवान बुद्धांचा धम्म। आणि म्हणून हे जे शील आहे, हे शील माणसाच्या जीवनामध्ये फार पवित्र आहे। आणि आपण ज्या बलात्काराच्या केसेस ऐकतो, वाचतो, पाहतो, तर ही जी पिढी आहे ती त्या पिढींनी या शीलाचं जर आचरण केलं तर बलात्काराची ही जी प्रकरणं आपल्याला दिसून येतात जनमानसामध्ये ती होणार नाही। आणि म्हणून तुम्ही जरी यादी जरी उघडून पाहिली की बलात्कार कुणी कुणावर केला, तर त्याच्यामध्ये खचितच तुम्हाला बौद्ध धम्मीय माणूस सापडणार नाही। त्याचं कारण असं आहे की तो या शीलाचं आचरण करतो। आणि आपण जर विचार केला, इतर कुठल्याही धर्माचा माणूस असू देत, परंतु त्याने या शीलाचं जर उल्लंघन केलं तर त्याच्यावर नियमाप्रमाणे पोलीस कार्यवाही करतात, त्याला जेल होऊ शकते। मुसाबादा वेरमणी सिक्खापदं समादियामी, की मी खोटं बोलणार नाही। सायंकाळच्या समयी ज्यावेळेस भगवान बुद्ध आणि राहुल एका जागी आले, तेव्हा राहुलाला आपल्या पुत्राला भगवंतांनी समजावताना सांगितलं की तू मस्करीमध्ये खोटं बोलू नकोस, म्हणून मस्करीमध्ये देखील खोटं बोलू नका, खोटी साक्ष देऊ नका। आणि खोटं जर बोललं, खोटी साक्ष दिली आणि जर त्या न्यायाधीशाच्या निदर्शनास आलं तर तुमच्यावर केस दाखल होऊ शकते। आणि म्हणून जीवनामध्ये कधी खोटं बोलू नका, हे 4 नंबरचं शील आहे। पंचशिलामधलं जे 5वं शील आहे की ज्याचा हे 4 शील त्या 5व्या शीलावर उभी आहेत। सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामी, हे शील जे आहे की मी कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन करणार नाही, हे शील जे 5व्या नंबरचं शील आहे, या 5व्या नंबरच्या शीलावर वरची 4 शील उभी आहेत। हे 5व्या नंबरचं शील जर मग त्याने तोडलं तो कुठल्या जाती धर्माचा पंथाचा आहे याचा विचार केला जात नाही। तुम्ही दारू पिऊन जर रस्त्याने वाकडे तिकडे चालले आणि तिकडनं जर पोलीस आला तर तुम्हाला उचलून घेऊन जातो, तो हे विचारत नाही
की तू बौद्ध धर्मीय आहे का कुठल्या इतर धर्माचा आहे. म्हणून मानवाच्या कल्याणासाठी भगवंतांनी 5000 म्हणजे 2500 वर्षापूर्वी हे पंचशील सांगितलेलं आहे. आणि हे शील जो जो मनुष्य आचरणात आणेल त्या माणसाचं जीवन जे आहे हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. तर जसं वर्षावाद प्रवचन मालिका या तालुक्यामध्ये राबवली तसेच वेगवेगळ्या ग्रामीण भागामधून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं देखील सतत वाचन केलं गेलेलं आहे. आणि त्या निमित्ताने हा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जो 448 पानामध्ये भगवंतांनी 8 खंडामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 खंडात तो लिहिलेला आहे. तर या ग्रंथाचं देखील वेगवेगळ्या ठिकाणी वाचन झालेले त्याचा देखील समारोप काल आज होतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी. या संपूर्ण ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथात एकच सांगितलं, याच्यातील जर 3 वाक्य तुम्ही आत्मसात केली, कसं जगावं, काय त्यागावं आणि कसं वागावं, या 3 याच्यामध्ये संपूर्ण ग्रंथ आहे. तर मी या निमित्ताने आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी जी प्रवचनं भगवंतांनी सांगितलेली आहे ती प्रवचनं देखील त्या ठिकाणी आलेली आहे. या निमित्ताने एवढंच सांगेल की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला तुमच्या माझ्या वडिलांनी शेळ्या भाकरी बांधल्या आणि ते नागपूरला गेले. बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे, बाबासाहेबांनी त्यांना महाडला बोलावलं. माझा जो बाप आहे तो फाटक्या धोत्रामध्ये होता, परंतु पाठीवर भाकर बांधून तो महाडला गेला, तो काळाराम मंदिर सत्याग्रहाला गेला, तो येवल्याला गेला, तो नागपूरला गेला. आणि माझ्या अडाणी बापाने बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं ते तिथं आत्मसात केलं आणि घरी आल्यावर त्याच्यावर कृती कार्यक्रम केला. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला 14 ऑक्टोबर 1956ला आपल्या वाडवडिलांना ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या त्या 22 प्रतिज्ञा देत असताना एक गोष्ट कटाक्षाने बाबासाहेबांनी पाळलेली आहे. त्यांनी 22 कागद तयार केलेली होती आणि एका कागदावर एक प्रतिज्ञा जाड टाईप मध्ये टाईप केलेली होती. आणि ज्यावेळेस पूज्य गुरु चंद्रमणी यांच्याकडून धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर मग त्यांनी तुमच्या माझ्या बापाला धम्मदीक्षा दिली, तेव्हा एक प्रतिज्ञेचा एक कागद त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी डोळ्यावरचा जो चष्मा आहे तो बाजूला काढून ठेवलेला होता. प्रतिज्ञा वाचायचे आणि तो कागद बाजूला ठेवायचे. 22 प्रतिज्ञा 22 कागदावर टाईप केलेल्या अक्षरामध्ये. पत्रकारांनी बाबासाहेबांना नंतर प्रश्न विचारला की 22 प्रतिज्ञा देत असताना तुम्ही डोळ्यावर चष्मा का ठेवला नाही, तेव्हा बाबासाहेबांचं जे उत्तर आहे ते फार मार्मिक आहे. बाबासाहेब म्हणाले की माझा हा जो दीनदुबळा समाज आहे ज्याच्यासाठी मी या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे त्या समाजामध्ये आणि माझ्यामध्ये काचेचं देखील अंतर नको. त्यांच्याशी मला तादात्म्य पावायचं आहे, त्यांच्या बरोबर मला समरस व्हायचं आहे, एवढी काळजी बाबासाहेब आंबेडकरांना तुमची आणि माझी होती. माझा मुद्दा असा होता की माझ्या अडाणी बापाने बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले, घरी आला, जे काही जुनं होतं ते सगळं एका ह्याच्यात गुंडाळलं, नदीला गेला आणि नदीला ते टाकून दिलं. आणि मग माझ्या बापाने तुमच्या बापाने फक्त एकच काळ धरली की माझा मुलगा शिक्षित कसा होईल. अडाणी बापाने डॉक्टर केला, अडाणी बापाने बॅरिस्टर केला, वकील केला, इंजिनियर केला. तो बाप अडाणी होता. आणि आज जो डॉक्टर झाला, इंजिनियर, कलेक्टर झाला, त्याच्या मुलाला त्याला योग्य दिशा देता येत नाही. याचं कारण एक आहे की बापाने जे नदीला जाऊन फेकून दिलेलं होतं ते या सुशिक्षित वर्गाने त्यांच्या अर्धांगिनीने मागच्या दारातून ते पुन्हा घरी आलं आणि माझ घराच्या मागे त्यांची स्थापना केली. जो विचार बाबासाहेबांनी दिला तो विचार सुशिक्षित पिढींनी किती अंमलात आला हा आत्मचिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून या निमित्ताने मार्गदर्शन करताना या निमित्ताने एकच सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती जर यशस्वी करायची असेल, शेवटच्या घटकापर्यंत जर ती घेऊन जायची असेल, तर आपल्याला भारतीय बौद्ध महासभा ही जी मातृसंस्था आहे जी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे त्या मातृसंस्थेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार
आपल्याला पुढील जीवनाची कालक्रमाने करायची आहे। या निमित्ताने जे आजचा जो कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे आदरणीय दीपक भगवान शिंदे यांची ही जी दानपारामिता आहे, ही दानपारामिता फार पुष्ट अशी पारमी असते आणि एवढ्या लोकांना आपल्या घरी बोलवून त्यांचा मान सन्मान करणं आणि भोजनही देणं, तर हे नक्कीच त्यांचं कुशल कर्माचं जे फळ आहे ते फळ त्यांना निश्चित मिळणार आहे। परंतु दान कर्म करताना काही मंडळी आपल्याकडे जे आहे त्याच्यातलं ते वाटायचंच नाही म्हणता, जे आपलं आहे ते आपलं आहे, दुसऱ्याचं आहे तेही आपलंच आहे। जाता जाता एक छोटं गोष्ट सांगून जातो की काही मंडळी जी आहे, बाबासाहेबांनी सांगितलं की कमाईचा 20वा हिस्सा द्या, पण आपण काही मंडळी जी आहे की जे माझं आहे ते माझंच आहे, तुझं आहे तेही माझंच आहे। तर असाच एक बँकेचा मॅनेजर होता, फार गरीब माणूस, फार म्हणजे पैसा अडका त्याच्याकडे होता, परंतु त्याची जी दानपारमिता आहे ती अगदी नगण्य होती। कुणाला काही द्यायचंच नाही, कुणाला काहीच द्यायचं नाही, सगळा जो पैसा आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवायचा। आणि आपण हे जे साठवलेलं आहे, हे साठवलेलं आपल्याला शेवटच्या वेळी मग महादान करावं लागतं, तो वेगळा विषय आहे। परंतु एक ही छोटीशी कथा आहे, तर तो कधी कुणाला दान करत नाही। माणसाने काटकसरी असावं परंतु कंजूसपणा नको त्याच्या अंगी। हा फार कंजूस होता, कधी कुणी दारावर आला तर त्याला 1 रुपया देत नव्हता, परंतु ज्या बाजारामध्ये जाऊन तो बाजार करून आणायचा, त्या बाजाराजवळ एक लिंबाचं झाड होतं आणि त्याच्या खाली एक भिकारी बसलेला असायचा। तो रोज या कंजूस माणसाला पाहायचा आणि एक दिवशी तो सहज त्याला म्हणाला की साहेब मला काहीतरी द्या हो तुम्ही। तो म्हणे तुला काय पाहिजे? काही नाही म्हणे 1 रुपया द्या। बरं बरं तुला 1 रुपया देईल म्हणे, पण तू असं कर उद्या आपल्या घरी। तो म्हणे 1 रुपयासाठी? हो म्हणे उद्या आपल्या घरी। आणि दुसऱ्या दिवशी तो भिकारी त्याच्या घरी गेला 9:30-10 वाजेला, घराचं दार ठकठक केलं, त्याची बाई बाहेर आली, बाईने विचारलं कोण आहे? म्हणे एक भिकारी आहे। हा म्हणे तो मला काल बाजारात भेटला होता। मग तो काय म्हणतो? तो म्हणे 1 रुपया द्या, त्याला सांग की आता साहेब घरी नाही, साहेब बाहेर गेलेले। दुसऱ्या दिवशी तो आला, त्या बाईला सांगितलं की साहेबांनी 1 रुपया कबूल केलेला आहे, तेवढं द्या मला। परत गेली ती, त्याला सांगितलं अहो 1 रुपया देऊन टाका म्हणे, कशाला हे करता? नाही त्याला सांग की साहेब आता ड्युटीवर गेलेले आहे। म्हणजे तोही खोटं बोलला, बायकोला खोटं बोलायला लावला। आणि तिसऱ्या दिवशी तर हा पुन्हा भिकारी आला त्याच्या दारामध्ये। काही जनमानसामध्ये अशी माणसं असतात। आणि तिसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर पुन्हा तो म्हणाला की बाई ते कबूल केलेला 1 रुपया तेवढा द्यायला सांगा ना। तो गेला घरात, तो घरातच होता, झोपलेला होता। तो म्हणाला की साहेब गेले असं सांगून द्या म्हणे। आता कुठे गेले? बाजारात गेले का बँकेत गेले? या भिकाऱ्यानं ऐकलं साहेब मेले, त्यानं ऐकलं साहेब गेलेच्या ऐवजी मेले ऐकलं। तो लय हुशार होता भिकारी, तो म्हणे घरातच आहे पण त्याला 1 रुपया द्यायचा नाही म्हणून हा सगळं लक्षण आहे। आणि तो भिकारी एवढा हुशार होता, ज्या कॉलनीत तो साहेब राहायचा त्याच्या आजूबाजूला बरीच मंडळी होती, म्हणजे आपल्या बँकेतले साहेब सकाळीच मेले म्हणे। आता ही मंडळी म्हणे तो तर लय चिंगूस आहे, फार कंजूस माणूस आहे। ते 4 मित्र बाजारात गेले त्याचे बोळवण बी घेऊन आले तिकडून। घरी गेलं तर काय पैसे नाडकी मिळणार आहे? ते मित्रमंडळी आली त्याच्या दारामध्ये ते सामान ठेवलं सगळं आणि ठेवलं, ती बांधबुंदाई करायला गेले। आता हे गेले त्याला मधून बाहेर आणायला, तेव्हा तर यानं जागा व्हायचं की नाही, तो अजिबात नाही, टाईट होऊन पडला। हे 4 मित्र ओढायला लागले, बाई रडायला लागले, कशाला नेता म्हणे, ते आता बोलतील माझ्याशी, जिवंत आहे म्हणे ते। हा सगळा 1 रुपयाचा घोळ आहे म्हणे। ते म्हणे बाई, प्रत्येक बाई अशीच म्हणते की आता ते माझ्याशी बोलतील, प्रत्येक बाई। आणि खरोखर त्या मित्रमंडळींनी बी आणलं, त्याला बांधलं, तरी पठ्ठ्या टाईटचा टाईट, जर हालचाल केली तर त्याला रुपये द्यावा लागेल। तो भिकारी दारातच बसलेला होता, म्हणे हा जिवंत आहे, सगळे नखरे 1 रुपयाचे आहे। नेलं ना त्याला, स्मशानामध्ये घेऊन गेले, तरी काय हालचाल कराना, सरणावर ठेवलं तरी हल्ला नाही,
मग ते मित्रमंडळी त्याची भारी होती, दिला खालून पेटून. पेटवल्याच्या नंतर बुडापर्यंत आग आली, लगेच त्याने टणकन उडी मारली, भिकारी पळत आला, टाक म्हणे मग 1 रुपया. तर अशी काही मंडळी जनमानसामध्ये असते. तर तसं वागू नका. जे काय आपल्या शिंदे साहेबांनी पुण्यकर्म केलेलं आहे ते पुण्यकर्म तुम्ही देखील करीत राहा. आणि मला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून बोलवलेलं आहे, परंतु खरोखर वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त तुम्हाला सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जी प्रवचनं दिलेली आहे ती प्रवचनं फार महत्त्वाची अशी प्रवचनं आहे. कन्येचा सन्मान करायला पाहिजे. आपल्या साहेबांनी पूर्वाताई दीपक शिंदे हिच्या वाढदिवसानिमित्त हा सगळा सोहळा केलेला आहे. राजा प्रसेनजीत जो आहे, हे राजा प्रसेनजीत भगवान बुद्धांकडे गेले. ते नेहमी भगवंताच्या दर्शनाला जायचे. त्या दिवशी ते गेले आणि गेल्याच्या नंतर ते एका बाजूला बसले. बाजूला बसल्याच्या नंतर भगवंतांनी त्यांच्या चर्येकडे पाहिलं आणि राजा प्रसेनजीताला विचारलं की राजन, रोजच्या पेक्षा आज तुमची चर्या जी आहे ती जरा धीर गंभीर दिसते आहे, काय नाराज आहे, काय झालं काय तुम्हाला? तेव्हा राजा प्रसेनजीत भगवंताला म्हणाला, भगवंत झालं काही नाही, माझी राणी जी आहे मल्लिका ही प्रसूंत म्हणजे बाळंत झालेली आहे आणि बाळंत झाल्याच्या नंतर तिला मुलगी झालेली आहे आणि मला मुलगी झाली म्हणून मी नाराज आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी राजा प्रसेनजीताला समजावून सांगितलं की हे राजन, पुत्रापेक्षा कन्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. कारण कन्या रत्न हे सर्वश्रेष्ठ धन आहे. ती कन्या जी आहे ही 2 कुळाचा उद्धार करते. ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येते त्या आई वडिलांच्या कुळाचा तर उद्धार करते, परंतु तिला ज्या घरी दिलेला आहे त्या घराचाही ती उद्धार करत असते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी राजा प्रसेनजीताला सांगितलं की हे राजन, कन्या सर्वश्रेष्ठ असं धन आहे. आणि भगवंताचा तो सिद्धांत जो आहे, भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते आमच्या शिंदे साहेबांनी पुरेपूर आपल्या जीवनामध्ये अंगीकारलेला आहे. आणि आपल्या कन्यारत्नाचा एवढा मोठा वाढदिवस त्यांनी थाटात साजरा केलेला आहे. अशी बरीच प्रवचनं भगवंतांनी त्यात दिलेली आहे की पतीने पत्नीचा सन्मान करायला पाहिजे, पत्नीने देखील पतीचा सन्मान करायला पाहिजे. ही एक 5 मिनिटाची कथा सांगून मी माझ्या मार्गदर्शनाला विराम देणार आहे. माझ्यानंतर देखील बोलणारी मंडळी आहे आणि म्हणून वेळेचं बंधन आहे, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सांगायला पाहिजे. तर पतीने पत्नीचा सन्मान करायला पाहिजे आणि पत्नीने देखील पतीचा सन्मान करायला पाहिजे. तर ही जी स्त्री आहे ही सकाळी जवळजवळ 4 वाजेला उठते आणि रात्री 9:30-10ला पलंगावर अंग टाकते. दिवसभर जे काम तिच्या वाट्याला येतं ते सर्व काम ती करत असते. आणि पती जो आहे, मनुष्य जो आहे, तो फक्त एकाच वेळेस ड्युटीला जातो, ड्युटी करून घरी येतो आणि घरी आल्यावरही त्याला आल्याबरोबर चहा पाहिजे, पाणी पाहिजे, सगळं ती देत असते. आणि म्हणून ही जी स्त्री आहे ही इतकी थकलेली आहे, जवळजवळ 9-9:30 वाजतात, 9:30 पावणे 10 झाले. पती पत्नी मुलगा मुलगी असं चौकोनी कुटुंब आणि बंद करायचं नाही चालू ठेवा. तर पती आणि पत्नी करू घ्या, चालू द्या, चालू. तर मला वाटतं की मी जास्त वेळ घेतोय, तर जास्त वेळ कमीत कमी 12:30 वाजून 5 मिनिटांनी मी उभा राहिलेलो आहे. 20 मिनिटं झाली. चालू ठेवा दादा, एवढं कंप्लीट करा. एवढं कंप्लीट करतो आणि याच्या पुढे काही बोलत नाही. म्हणून मार्गदर्शक 2 आहेत, तर दोघा मार्गदर्शकांना कमीत कमी अर्धा तास तरी मिळायला पाहिजे असं माझं मत आहे. तर मी अर्ध्या तासाच्या आतच आटोपणार आहे. तर 9:30 वाजलेले आहेत. बाई अतिशय थकलेली आहे आणि जेवण खावणं झाल्याच्या नंतर ती आपल्या पलंगावर झोपलेली आहे.
आणि पलंगावर पडलेली आहे, झोप लागली नाही तिला, आणि तिचा खरोखर कंबर दुखत होतं. तेव्हा ती मुलीला काय म्हणाली की बाई आता झोपायची वेळ झालेली आहे, तेवढी दाराची कडी लावून दे. ती म्हणाली नाही मी काय लावणार नाही कडी, भाऊला सांग. मुलगा होता भाऊ. मग त्या बाईनं त्या मुलाला सांगितलं की भाऊ तेवढी दाराची कडी लावून घे. तो म्हणाला मी कशाला दाराची कडी लावण, जर लावायची झाली तर बहिणीला सांग. म्हणजे त्याच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती. तो म्हणतो मी कसं काय काम करेल बहीण घरात असल्यावर. तो मुलगा असतो ना, तो म्हणे मी नाही लावणार, आणि मुलगी म्हणाली मी बी लावणार नाही. दोघं बहीण भाऊ खेळता खेळता झोपी गेले. आणि त्याच्यानंतर ती बाई म्हणाली